माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग विष्णू विष्णू महेश गणपती. नमन कोणा करावे म्या आता आत्मस्वरूपाविषयी न्यायमताचं चिंतन चालू आहे. तर त्याच्यामध्ये आत्मा देहाहून भिन्न नसून देहात्म भ्रांती जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व दुःख होतात आणि ती भ्रांती ही तत्वज्ञानाने असं असं चालू आहे का ते काही नाहीच बंद होतो किंवा संसार दुःख प्राप्त होतं आणि त्याच्या निवृत्तीचं साधन तत्त्वज्ञान आहे. आणि त्या तत्त्वज्ञानाचं स्वरूप काय आहे की देहाहून आत्मा भिन्न आहे. म्हणजे आत्म्याला देह संबंधाने जी दुःख प्राप्त होतात तर त्या देहाचा संबंध सुटला, देह आत्म्याहून भिन्न आहे असं ज्ञान झालं म्हणजे तत्त्वज्ञान त्याला ते म्हणतात की ह्या तत्त्वज्ञानाने मनुष्य मुक्त होईल, संसार दुःखातून आत्मा मुक्त होईल. आत्म्याच्या मुक्तीचं साधन आहे तत्त्वज्ञान. आणि हे कोणाचं चालू आहे? नैयायिकाचा यांचं चिंतन चालू आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी आपण काय म्हणतो परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती याला मोक्ष म्हणतो. त्यांचा मोक्ष परमानंद रूपाची प्राप्ती नाही, फक्त दुःखाची निवृत्ती यालाच ते मोक्ष म्हणतात. आणि ती दुःख 21 प्रकारची दुःख त्यांनी सांगितलेली आहे. त्या दुःखाचं 21 दुःख कोणती ते आता सांगणारच आहे. आणि त्या 21 दुःखाच्या ध्वंसालाच न्यायमतामध्ये मोक्ष मानतात. आता पाठीमागचं चिंतन करत नाही, आपण सरळ पाहू. आत्म्यास संसाराचा हेतू भ्रांतिज्ञान आहे. भ्रांतिज्ञान तत्त्वज्ञानाने निवृत्त होते. देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत या निश्चयाचेच नाव तत्त्वज्ञान आहे. देहादी काहून आत्मा देहादी सर्व पदार्थाहून आत्मा भिन्न आहे याचंच नाव ते तत्त्वज्ञान असं म्हणतात. आणि या तत्त्वज्ञानाने मी मनुष्य मी ब्राह्मण ही भ्रांती निवृत्त होते. का मी मनुष्य मी ब्राह्मण हे कोणाला देहाला धरूनच भ्रांती होते ना. आणि देहाहून एकदा आत्मा भिन्न आहे कळल्यावर मी मनुष्यत्व ही भ्रांती नाही, ब्राह्मणत्व ही भ्रांती नाही. भ्रांती निवृत्त झाली म्हणजे रागद्वेषाचा अभाव होतो. त्याच्या अभावामुळे धर्माधर्मोत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो. प्रवृत्तीच्या अभावामुळे शरीर संबंधरूप जन्माचा अभाव होतो आणि प्रारब्धाचा भोगाने नाश होतो. शरीर संबंधाच्या अभावाने 21 दुःखाचा नाश होतो. शरीर संबंध केला की 21 दुःख आहेत आणि शरीर संबंधाचा अभाव झाला की ह्या 21 दुःखांचा नाश होतो. आता त्या 21 दुःखाच्या नाशासच न्यायमतात मोक्ष म्हणतात. न्यायमतामध्ये 21 दुःखाचा ध्वंस यालाच मोक्ष असं म्हणतात. शरीर आता ही 21 दुःख कोणती ती सांगतात. शरीर, श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण आणि मन या 6 इंद्रियांचे 6 विषय आणि त्यांची 6 ज्ञाने, सुख आणि दुःख अशी 21 दुःखे आहेत. आता 21 दुःख सांगितली कोणकोणती? पहिल्यांदा शरीर, मग हे जे श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हे 6 झाले ना. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय 6वं मन हे 6 झाले. 6 इंद्रिय, 6 इंद्रियांची ज्ञान आणि 6 इंद्रियांचे विषय, साहित्रिक 18 आणि शरीर हे सांगितलं ना ते म्हणजे 19 झाले. आणि पुढचे राहिलेले 2 कोणते? सुख आणि दुःख. सुख आणि दुःख ही एवढी मिळून 21. सुखाची सुद्धा दुःखामध्येच गणना केलेली आहे. अशी 21 दुःख सांगितली. आणि सर्व दुःख कशा संबंधाने होतात? शरीर संबंधाने होतात.
शरीराधिक दुःखाची जनक आहेत म्हणून त्यांनाही दुःख असेच म्हटले आहे. तुम्ही म्हणाल शरीराला दुःख का? शरीर घेतलं तर शरीर धारण केलं म्हणून दुःख आले ना. आपण वेदांतामध्ये सुद्धा काय म्हणतो, सर्व दुःखांचं अधिष्ठान कोण आहे? शरीर आहे. म्हणून शरीराला दुःख म्हटलं तर काय हरकत नाही. दुःखाचा संबंध कधी होतं? शरीर धारण केलं तर. आगा देहाची गावा आलिया, जन्ममृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जियापरी. कोणत्याही सुखाविषयी नाशाचे भय आहे म्हणून दुःख येतो आहे, याकरिता सुखही दुःखच आहे. शरीराला दुःख का म्हणतात हे सांगितलं, कारण शरीराचा आश्रय केल्यावरच सर्व दुःख होतात म्हणून शरीरालाही दुःख असं म्हटलं. पण सुखाला दुःख कसं म्हणता येईल? दुःख तर ते सुखाला दुःख का म्हणतात याचं कारण सांगतात की माणसाला सुख जरी प्राप्त झालं तर दुःख काय होतं, हे सुख राहील की नाही, ऐक नाही. सुख म्हणजे सुखाचा प्रारंभ झाला तेव्हापासूनच दुःखाची काय झाली, सुरुवात झाली. मुलगा झाल्यावर सुख झालं, त्या सुखाला सुद्धा काय म्हणायचं, दुःख. हा जगेल का, याला काय आजार होणार नाही का, ऐक नाही, हा चांगला निघेल की नाही, ते सुद्धा काय झालं, दुःखच झालं. म्हणून या ठिकाणी सुखाला सुद्धा काय म्हटलेलं आहे, दुःखच म्हटलेलं आहे. आपल्याला जरी ही दर्शनं ही तंतोतंत तत्वज्ञान स्वरूप नसली आणि आपल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करणारी नसली तरी व्यवहारिक जगामध्ये यांचा खूप मोठा उपयोग आहे. न्याय आणि वैशेषिक, किंबहुना आत्ताचं सगळं जे विज्ञान आहे ते विज्ञान ह्या न्यायदर्शनाच्या विचारावर आधारित आहे. आम्ही एक पुस्तक आणलं आहे आता परमेश्वर दादांनी, तर त्याच्यामध्ये हे विज्ञानाचं भरपूर महत्त्व सांगितलेलं, म्हणजे तर्काची पद्धती कशी घेतली विज्ञानाने आणि त्याच्यावर त्या सगळ्या विज्ञानाची कशी उभारणी झाली, तर ते हे न्यायदर्शन म्हणून माऊलीने न्यायदर्शनाचं मोठं स्थान दिलेलं आहे. काय तर्कु तोची फरशु नीतिभेदू अंकुशु वेदांत तो महारसू मोदकू मिरवे. वेदांत हा महान रसमय असा मोदकाच्या स्थानी, परंतु तर्क जो आहे तर तर्कु तोची फरशु म्हणजे कुऱ्हाडीनं जसं आपण एक घाव दोन तुकडे करतो असं तर्क शुद्ध पद्धतीनं आपल्याला एखाद्या गोष्टीचा निर्णय करता येतो म्हणून त्याला फरशु असं म्हणतात. आणि नीतिभेदू अंकुशु हे वैशेषिकांचं. नीतिभेदू म्हणजे भेदनीती, म्हणजे कोणत्याही पदार्थामधला भेद, त्याला काय म्हणतात, विशेष. विशेष म्हणजे दोन पदार्थामध्ये भेद कसा सिद्ध करायचा हे सांगणारं कोणतं दर्शन आहे, वैशेषिक दर्शन आहे. म्हणून याचा उपयोग आहे. आता हे सुद्धा आपल्या उपयोगाचं की नाही, शरीरालाही दुःख म्हणावं, सुखालाही दुःख म्हणावं, ही गोष्ट पटते की नाही. म्हणून आपल्या जीवनात जेव्हा सुख येतं त्याच वेळेला आपल्याला काय आलं पाहिजे, सुख लेवनी दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाते. कोणत्याही सुखाविषयी नाशाचे भय आहे म्हणून दुःख येतो आहे, याकरिता सुखही दुःखच आहे. सुखाला सुद्धा दुःखच म्हटलेलं आहे. आता ह्या दर्शनांचे प्रत्येकाची गृहीत कृत्य आहे, त्यांचं स्वतःचं जे काही तत्त्वज्ञान आहे ते आपापल्या पद्धतीनं सांगतात. कोणत्याही आपलं याकरिता सुखही दुःखच आहे. कर्ण शष्कुल्यावच्छिन्न आकाश श्रोत्र आहे. आता श्रोत्र म्हणजे काय, त्यांनी ते दुःखामध्ये श्रोत्र पण सांगितलेलं आहे ना. तर श्रोत्र कशाला म्हणतात, ही जी कर्ण शष्कुली म्हणजे कानाची पाळी म्हणजे व्यापक असणारं जे आकाश आहे, तर ते कर्ण शष्कुलीने जेवढ्या व्यापक आकाशाला मर्यादा घातलेली, त्याला अवच्छेद केलेला आहे, तर त्याला काय म्हणतात, कर्ण शष्कुली म्हणजे कानाची पाळी. शष्कुली कशाला म्हणतात, करंजी. आपल्या नाही का दिवाळीला करंज्या वगैरे करतो तसे करंजीचे आकारी असल्यामुळे त्याला शष्कुली म्हणतात. संस्कृतमध्ये त्या पक्वान्नाला काय म्हणतात, शष्कुली. कर्ण शष्कुली म्हणजे कानाच्या कानाच्या पाळीने जेवढ्या आकाशाला अवच्छेद केलेला आहे त्याला कर्ण शष्कुल्यावच्छिन्न आकाश, आणि त्याचंच नाव काय आहे, श्रोत्र. कर्ण शष्कुल्यावच्छिन्न आकाशास श्रोत्र असे म्हणतात. मन अणु आहे आणि मन कसं आहे, अणु आहे. म्हणून ही दोन्ही नित्य आहेत. म्हणजे दोन्ही म्हणजे कोण, मन आणि श्रोत्र ही न्यायदर्शनामध्ये दोन्ही नित्य मानलेले आहेत. आता पुढे याचा उपयोग होईल, चांगलं लक्षात घ्या की का सांगतात, तर याला म्हणायचं उपोद्घात नाही का. पुढं जो आपल्याला विषय सांगायचा त्याला अनुसरून त्याची बैठक सांगतात. म्हणून म्हणतात की पहिल्यांदा श्रोत्र आणि मन ही दोन द्रव्ये जी त्यांनी काय मानलेली आहे, नित्य मानलेली आहेत. मन अणु आहे म्हणून दोन्ही नित्य आहेत. त्यांचा नाश म्हणणे योग्य नाही. श्रोत्राचा आणि मनाचा नाश होत नाही. तथापि श्रोत्र आणि मन
पदार्थ ज्ञानोत्पत्तीद्वारा दुःखास हेतू आहेत. आता ही दोन्ही नित्य आहे, त्यांचा नाश तर काय म्हणता येणार नाही, परंतु ती दुःखाला हेतू कशी काय श्रोत्र आणि मन, तर श्रोत्र आणि मन पदार्थ ज्ञानोत्पत्तीद्वारा दुःखास हेतू आहे. श्रोत्र आणि मन यांच्यापासून काय होतं, पदार्थाचं ज्ञान होतं. आणि जर एखादा प्रतिकूल पदार्थ असला तर आपल्याला दुःख होईल की नाही. मग मन आणि श्रोत्रेंद्रिय ही कशी काय दुःखास कारण आहे, तर ती पदार्थाचं ज्ञान उत्पन्न करून देऊन दुःखाला कारण होतात. म्हणून पदार्थ ज्ञान उत्पत्ती अगोदर होते आणि नंतर दुःख होतं. म्हणून मन आणि श्रोत्र ही पदार्थ ज्ञान उत्पत्तीच्या द्वारा दुःखाला कारण असल्यामुळं दुःखास हेतू आहेत. स्वस्वरूपाने दुःखास हेतू नाही. ते काय स्वरूपाने श्रोत्र असलं म्हणजे दुःख आहे, मन असलं म्हणजे दुःख आहे असं नाही, आहे की नाही. जर ते पदार्थाचं ज्ञान करून देईल तर ते दुःखाला कारण होतं, म्हणून दुःखाला हेतू आहे. मोक्षकालात कर्णशष्कुलीचा अभाव आहे, म्हणून आकाश स्वरूप श्रोत्र ज्ञान करून देत नाही, याकरता श्रोत्राचा नाश सांगितला. आता मोक्षकालामध्ये वास्तविक श्रोत्र काय आहे, नित्य आहे, त्याचा नाश म्हणणं योग्य नाही. परंतु ज्या वेळेला मनुष्याला मोक्ष होतो त्या मोक्षाच्या अवस्थेमध्ये ही कर्णशष्कुली राहत नाही. मग कर्णशष्कुली असली तर ज्ञान होतं ना, मग कर्णशष्कुली नसल्यामुळं त्या ठिकाणी ज्ञान होत नाही. म्हणजे श्रोत्र आहे, श्रोत्राचा नाश म्हणता येत नाही, पण नाश कर्णशष्कुलीचा होतो की नाही. मग कर्णशष्कुली जर असेल तर कर्णशष्कुली अवच्छिन्न आकाशालाच काय म्हणतात, श्रोत्र. ते पदार्थाचं ज्ञान करून दुःखाला कारण होतं. पण कर्णशष्कुलीचाच जर मोक्षकालात अभाव झाला तर त्या ठिकाणी त्याला ज्ञान होईल का. मग पदार्थाचं ज्ञान नाही झालं तर दुःख होईल का, नाही. मोक्षामध्ये काही नाही, दुःखाचा काय आहे, ध्वंस आहे. म्हणजे कर्णशष्कुलीचा अभाव आहे. म्हणून केवळ आकाशरूप श्रोत्र ज्ञान करून देत नाही. आकाशरूप असणारं श्रोत्र, कारण कर्णशष्कुली अवच्छिन्न आकाशाला श्रोत्र म्हणतात. जरी कर्णशष्कुली गेली तर आकाशरूप श्रोत्र आहेच की नाही, परंतु ते काही ज्ञान करून देत नाही, म्हणून ते दुःखाला हेतू होणार नाही. कोणत्या कालामध्ये, मोक्ष कालामध्ये. याकरिता श्रोत्राचा नाश सांगितला. मोक्ष कालामध्ये श्रोत्राचा नाश सांगितला म्हणजे कशाचा नाश आहे, इथं श्रोत्राचा नाश सांगितला म्हणजे कर्णशष्कुलीचा नाश आहे. मग आकाशरूप श्रोत्र ज्ञान करून देत नाही, त्यामुळं आम्ही काय म्हणतो, ज्ञान करू देत नाही म्हणून दुःख होत नाही, म्हणून आम्ही काय म्हणतो श्रोत्राचाच नाश आहे. वास्तविक आहे कर्णशष्कुलीचा नाश आहे. परंतु म्हणताना आम्ही काय सांगितलं, वास्तविक त्यांनी सांगितलं ना मागं, श्रोत्राचा नाश म्हणणं योग्य नाही, कारण मन आणि श्रोत्र काय मानलेले आहेत, नित्य मानलेले. मग श्रोत्राचा नाश कशासाठी सांगितला, कर्णशष्कुलीच्या नाशाचा उपचार श्रोत्र नाशावर केला, एवढाच त्याचा अर्थ आहे. आता आत्म्याचा आणि मनाचा संयोग तो ज्ञानास हेतू आहे, आणि आत्मा आणि मन ही दोन्ही नित्य असल्यामुळे मोक्षकालातही त्यांचा संयोग आहे हे खरे. तथापि मोक्षकालातील त्यांच्या संयोगापासून ज्ञान उत्पन्न होत नाही. आता त्यांनी दुसरं सांगितलं. आता आत्मा आणि मन ही दोन्ही द्रव्य नित्य सांगितली की नाही. आपण काल पाहिले ना, त्यांनी किती द्रव्य सांगितली, 16. आपलं किती द्रव्य सांगितली, 9. त्याच्यापैकी आत्मा, दिशा, काल आणि मन हे पण सांगितले ना. तर याच्यामध्ये आत्मा आणि मन ही दोन्ही द्रव्य कशी आहेत, नित्य आहेत असं सांगितले. आता ती जर दुःखरूप असतील म्हणजे दुःखाला कारण होत असतील तर त्यांचाही नाश व्हायला पाहिजे की नाही, तरच ते दुःख देणार नाही. मग आता त्यांचा नाश तर म्हणणं योग्य नाही, कारण ती काय मानलेली आहेत, नित्य. मग आता आत्मा आणि मन, आत्म्याचा आणि मनाचा संयोग तो ज्ञानास येतो आहे. तर आता हे आपल्याला सगळं थोडक्यात हे दर्शन समजावून देतात याच्यामध्ये की ह्या नैयायिकांची अशी पद्धती, मनुष्याला ज्ञान कसं होतं, आपण पदार्थ ज्ञानाची रीती जी वेदांताच्या दृष्टीने पाहिली तशी त्यांची नाही. ते काय म्हणतात, पहिल्यांदा हा आत्मा आहे ना, आत्म्याचा आणि मनाचा संबंध होतो बघा, आत्म्याचा आणि मनाचा. नंतर मनाचा आणि इंद्रियांचा संबंध होतो, नंतर इंद्रियांचा आणि विषयांचा संबंध होतो, आणि मग ज्ञान होतं. आत्मा मनसा संयुज्यते, मनः इंद्रियेन, इंद्रियंच अर्थेन तज्ज्ञानम तत्प्रत्यक्षम. आपल्याला बरोबर आहे ना, त्याचं ज्ञान त्याला होतं. ते कसं होतं, तर आत्म्या मनाचा संयोग, मनाचा इंद्रियाचा संयोग, इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग, एवढं झाल्यानंतर ज्ञान होतं. अशी कोणाची रीती आहे, नैयायिकांची पदार्थ ज्ञानाची रीती आहे. मग त्या ठिकाणी आत्म्या आणि मनाचा संयोग व्हायला पाहिजे की नाही ज्ञान होण्यासाठी. आता आत्म्याचा आणि मनाचा संयोग तो ज्ञानास हेतू आहे. ज्ञानाला कारण कोण आहे, आत्म्याचा मनाचा संबंध. आत्मा आणि मन ही दोन्ही नित्य असल्यामुळे मोक्ष कालातही त्यांचा संबंध आहे. आता जेव्हा तुम्हाला मोक्ष होईल त्यावेळेला आत्मा आणि मन नित्य आहे की नाही,
आणि मग आत्मा आणि मनाचा संबंध मोक्ष झाला तरी राहीलच का नाही, कारण दोन्ही नित्य आहे, म्हणजे त्या दोघांचा संबंधसुद्धा नित्य आहे. तथापि मोक्षकालातील त्यांच्या संयोगापासून ज्ञान उत्पन्न होत नाही. ते म्हणतात जरी असलं ना तर दुःखाला कारण कधी होतील आत्मा आणि मन, जर आत्मा आणि मनाचा संबंध आणि त्या संबंधापासून ज्ञान उत्पन्न झालं तर. तेव्हा मोक्षकालात आत्मा आणि मन हे दोन्ही नित्य असल्यामुळं असतात, परंतु त्याच्यापासून ज्ञान होत नाही. आणि दुःखाला कारण कधी होतात, त्यांच्या संबंधापासून ज्ञान झालं तर दुःख होईल, आणि ते ज्ञान तर काही होत नाही मोक्षकालात. पण नुसतं प्रतिज्ञा केली, मोक्षकालात मन आणि आत्मा यांचा संयोग होत आपला नित्य संबंध असूनही ज्ञान होत नाही. कारण तर सांगितलं पाहिजे ना, तर ते सांगतात कारण सांगतो. कारण आदृष्टासहित मनाचा संयोगच ज्ञानाचा हेतू आहे. जर नुसता मनाचा संयोगच ज्ञानाचा हेतू असता तर सुषुप्तीत मनाचा संयोग असतो, तेथेही ज्ञान झाले असते, ते तर होत नाही. म्हणून आदृष्टसहित मनाचा संयोगच ज्ञानाचा हेतू आहे. आता ते सांगतात की मोक्षकालात आत्मा आणि मन दोन्ही आहेत, दोघांचा काय आहे, संबंध आहे, आणि संबंध असूनही ज्ञान होत नाही. कारण आत्मा मनाचा संयोग, आत्मा आणि मन राहणार का नाही मोक्षकालात, मग त्यांचा संयोगही राहणार तरीसुद्धा ज्ञान होत नाही. त्याचं कारण ते सांगतात, केवळ आत्मा मनाच्या संयोगापासून ज्ञान होत नाही, आदृष्टासहित मनाचा संयोग, आत्म्या मनाचा संयोग झाला तर काय होईल. आदृष्ट म्हणजे काय, आपण पूर्वी केलेले जे कर्माचे आपल्या ठिकाणी असणारे जे संस्कार आहेत त्याला काय म्हणतात, आदृष्ट. मग आदृष्टासहित जर आत्मा आणि मन, बरोबर आहे ना, आत्मा आणि मन यांचा संबंध झाला तरच ज्ञान होतं. मोक्षकालामध्ये काही नसतं, आदृष्ट नसतं, त्यामुळं आत्मा आणि मनाचा संयोग होऊनही ज्ञान होत नाही, कारण त्याला आदृष्टाचं साह्य नाही. आता त्याच्यासाठी उदाहरण द्या, पण नुसतं आम्ही सांगितलं पण त्याला युक्ती उदाहरण दिलं पाहिजे. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुते लक्षण प्रमाणाभ्याम, त्याला तुम्ही प्रमाण दिलं पाहिजे. सगळ्यात प्रमाण कोणतं आहे, आपल्याला अनुभव हे सगळ्यात मोठं प्रमाण आहे, तेच आता या ठिकाणी सांगतात. जर नुसता मनाचा संयोगच ज्ञानाचा हेतू असता, आता तुम्ही काय नाही नाही मनाचा संयोग आत्म्याशी झाला की त्याला ज्ञान होणारच. मग मनाचा संयोग जर मनाचा आणि आत्म्याचा संयोग झाला की ज्ञान होतच असं जर म्हटलं तर सुषुप्ती अवस्थेमध्ये आत्मा आहे की नाही, मन आहे की नाही, कारण ती दोन नित्यद्रव्य आहेत आणि त्यांचा संबंधही नित्य आहेत. मग सुषुप्तीतही ज्ञान झालं पाहिजे की नाही, सुषुप्तीत ज्ञान होतंय का नाही. हा आपला काय आहे, अनुभव आहे, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. म्हणून सांगतात की जर आम्ही असं म्हटलं असतं नुसता मनाचा आणि आत्म्याचा संयोग हा ज्ञानाचा हेतू आहे असं आम्ही म्हटलेलं नाही. आम्ही काय म्हटले, आदृष्टासहित आत्ममनाचा संयोग हा ज्ञानाला कारण आहे. त्या कारण आम्ही म्हटलं असतो, पण असं जर म्हटलं तर तुम्हीच आमच्यावर आक्षेप घेतला असता. कोणता आक्षेप घेतला असता, सुषुप्तीत मनाचा संयोग असतो तेथेही ज्ञान झाले असते. सुषुप्तीत आत्ममनाचा संयोग आहे, तिथे ज्ञान व्हायला पाहिजे की नाही, पण ते तर होत नाही. तिथं आत्मा मन दोन्ही आहेत, दोन्ही नित्य आहेत, त्या दोन द्रव्याचा संबंधही संयोगही नित्य आहे, तरी सुषुप्ती अवस्थेत ज्ञान होत नाही. आणि म्हणूनच आम्ही सांगतो, म्हणून आदृष्टसहित मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. जर आमचा सिद्धांत काय आहे, आदृष्टासहित आत्मा आणि मन यांचा संबंध झाला तर तो ज्ञानाला कारण हेतू किंवा कारण होतो. सुषुप्तीत आदृष्ट नाही, सुषुप्तीत काय नाही, आदृष्ट नाही, म्हणून आपल्याला या ठिकाणी ज्ञानही होत नाही. आत्मा मनाचा संबंध हा अदृष्टासहित सुषुप्तीमध्ये नाही. म्हणजे अर्थ काय झाला, जिथं तिथं अदृष्टाचा मनासहित संबंध नसतो तिथं तिथं आत्मा आणि मन यांचा संबंध असूनही ज्ञान होत नाही. याला उदाहरण कोण आहे, सुषुप्ती अवस्था. तसंच मोक्षकालातही काही नाही, अदृष्ट नाही, कारण त्यांनी सांगितलं ना प्रारब्धाचा काय होतो, भोगाने क्षय होतो. आणि मग त्या ठिकाणी आता त्याचं अदृष्ट संपलं की नाही, आदृष्ट संपल्यामुळं मोक्षकालातही अदृष्ट नाही, सुषुप्तीत अदृष्ट नाही, मोक्षकालातही अदृष्ट नाही, म्हणून ज्ञान होत नाही. मग आता त्या ठिकाणी सुषुप्ती अवस्थेत ज्ञान होत नाही, मोक्षकालातही ज्ञान होणार नाही. या रीतीने आदृष्टसहित आत्म्याशी संयोगवान मन ज्ञानद्वारा दुःखास हेतू आहे, म्हणून त्यास दुःख म्हटले. आम्ही आदृष्टसहित आत्मा मनाच्या संयोगापासून ज्ञान उत्पन्न होतं आणि म्हणून मनुष्याला काय होतं, दुःख होतं. परंतु मोक्षकालात आदृष्टसहित मनाचा आत्मा मनाचा संबंध नाही, म्हणून ते दुःखाला कारण होत नाही.
तशा मनाचा मोक्षकाली अभाव आहे, म्हणून मन नित्य असले तरी दुःख नाश संभवतो. आता तशा मनाचा म्हणजे कोणत्या? आदृष्टासहित मनाचा मोक्षकालामध्ये काय आहे? अभाव आहे. म्हणून त्या ठिकाणी मन जरी नित्य असलं तरी दुःख नाश होतो की नाही? होतो, कारण आदृष्ट संपलेलं आहे. शिवाय सूक्ष्म विचार केला तर संयोग होतो, तो दोन्ही पदार्थांच्या क्रियेने होतो किंवा एकाच्या क्रिया. आता आपण काय म्हणतो? आत्ममनाचा संयोग. पण संयोग होताना एक काय त्याला म्हणतात? उभयतर संयोग म्हणजे, आणि एक अन्यतर संयोग, असे त्याचे दोन प्रकार आहे. उभयतर संयोग म्हणजे दोन्हीकडून संयोग होतो, किंवा अन्यतर म्हणजे कोणत्याही एकाकडून होतो. आता पक्षी आणि वृक्ष यांचा संबंध होतो की नाही? मग तो कोणाकडून होतो? दोघाकडून होतो का एकाकडून होतो? एकाकडून होतो. आणि दोन एडक्यांची टक्कर लागते तेव्हा दोघांचा, तेच सांगतात. विचार शिवाय सूक्ष्म विचार. आता संयोग म्हणतो, पण आपण बारीक विचार केला तर सूक्ष्म विचार केला तर संयोग होतो, तो दोन्ही पदार्थाच्या क्रियेने होतो किंवा एकाच्याही क्रियेने होतो. कधी कधी संयोग होण्यासाठी दोघांनीही क्रिया करावी लागते, कधी कधी एकाने क्रिया केली तरी संयोग संभवू शकतो. दोन एडक्याचा संयोग दोघांच्या क्रियेने आणि पक्षी वृक्षाचा संयोग एका पक्षाच्या क्रियेने होतो. जर त्या पक्षाला एखाद्या झाडावर गेला तर तो पक्षी झाडाची त्याचा संयोग होतो की नाही? परंतु तो एकाच्याच क्रियेने होतो. कोणाच्या? झाडाच्या. तो पक्षाच्या क्रियेने होतो. आणि दोन एडक्यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा तो दोघांच्याही क्रियेने होतो. आत्मा व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केव्हाही क्रिया नाही आणि मोक्षकालात मनाच्या ठिकाणीही क्रिया नाही. दोघांच्याही ठिकाणी क्रियेचा अभाव आहे, म्हणजे मोक्षकाली संयोगवान मनाचा अभाव आहे. आता हे पहा, हे नैयायिक आहे ना, इतके तीक्ष्ण बुद्धीचे, ते जेणेकरून आपल्याला कुठेही आडणार नाही अशाच प्रकारचा आपल्या तत्त्वज्ञानाची उभारणी करून राहिले. आता ते काय सांगतात बघा. आपण म्हणतो आत्म्या मनाचा, अगोदर काय बोललो? आत्म्या मनाचा संयोग असूनही अदृष्ट नाही, म्हणून त्या ठिकाणी आत्म्या मनाचा संयोगापासून ज्ञान होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी दुःखाचा नाश संभवतो असं सांगितलं. परंतु त्याच्यापेक्षा बारीक विचार केला तर मोक्षकालामध्ये अदृष्ट नाही हे जाऊ द्या, आत्मा आणि मन दोन्ही आहेत, तरीसुद्धा दोन्ही जरी असले ना तरीसुद्धा मोक्षकालात आत्ममनाचा संयोग झाल्यावर ज्ञान होतं ना. परंतु मोक्षकालात या ठिकाणी अदृष्टही संपलेले आहे की नाही, आणि आत्ममनाचा संयोग होणं शक्यच नाही. कारण का नाही? आत्माही आहे, मनही आहे, दोन्ही नित्यही आहेत, तरीसुद्धा त्यांचा संयोग संबंध होणार नाही. कारण आत्मा कसा मानलेला आहे नैयायिकांनी? व्यापक मानलेला आहे की नाही? आता व्यापक हेच सांगतात, आत्मा व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केव्हाही क्रिया नाही. व्यापक पदार्थात क्रिया होत नाही आहे की नाही? स्वामी महाराज सांगायचे, आपण चूळ भरला, पूर्ण तोंडामध्ये पाणी घेतलं आहे की नाही, आणि नंतर एखाद्याने विचारलं तुझं नाव काय? तर आपल्याला सांगता येत नाही, कारण पाण्याने काय केले? त्या सगळं जे मुखाचं जे अवकाश आहे त्याला पूर्णपणे व्यापलंय ना. मग व्यापकात क्रिया होत नाही आहे की नाही? मग आत्मा कसा आहे? व्यापक. मग व्यापक आत्म्यात क्रिया आहे का? मग आत्म्याकडून क्रिया होईल का? नाही. बरं, मनाकडून क्रिया व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना? मनाकडून क्रिया व्हायला पाहिजे. आत्मा व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी क्रिया नाही, आणि मोक्षकालात मनाच्याही ठिकाणी क्रिया नाही. मोक्षकालात मन क्रियाशील आहे का? नाही, कारण मनाचा कोणाशी संबंध व्हावा लागतो? आत्म्याचा. परंतु अदृष्ट काय झाले? संपलेले. मग मनाची क्रिया होईल का? आता आत्म्याशी त्याचा संयोग व्हायला आत्मा व्यापक आहे, आणि मनाच्या ठिकाणी क्रिया व्हायला मोक्षकालात मन क्रियाशील नाही. मनाकडून तरी क्रिया व्हायला पाहिजे किंवा आत्म्याकडून व्हायला पाहिजे. मोक्षकालात अदृष्टाचं यत्किंचित साह्य, बरोबर आहे ना? यत्किंचित साह्य नसल्यामुळं मन काही नाही, स्वतः क्रियाशील नाही, आणि इकडं आत्माही क्रियाशील नाही, कारण तो काय आहे? व्यापक आहे. मग मन आणि आत्म्याचा संबंध होईल का? आणि मग ज्ञान होईल का? संयोग संबंध होणंच शक्य नाही. का? अदृष्टाचं साह्य नसल्यामुळं मन आणि आत्म्याचा संबंध होणार नाही. अदृष्टाचं साह्य नसल्यामुळं मन आत्म्याचा संबंध होणार नाही हे तर खरंच आहे. परंतु मोक्षकालामध्ये मन आणि आत्मा यांचा संबंधच होणं शक्य नाही, कारण दोन एक तुम्ही आत्मा काय मानला आहे? मी व्यापक. आणि मोक्षकालात काही नाही, मन क्रियाशील नाही. मग संबंध होईल कोणाकडून? मनाकडून होईल का आत्म्याकडून होईल का दोघाकडून होईल? दोघाकडूनही होणार नाही. हां काय? हा,
मोक्ष कालातही त्यांचा संयोग आहे असं सांगितलं, पण पुन्हा काय लिहिलं त्यांनी, जर तुम्ही सूक्ष्म विचार केला तर मोक्ष कालातही दोघांचा संबंध होणं शक्य नाही. हां त्यांची व्याख्या आहे व्यापकाची, सर्व मूर्तद्रव्य संयोग हां हां संयोग आहे. हां हां असं हे म्हटलं तरी चालेल. त्यांची व्याख्या आपल्यासारखी नाही. देश काल परिच्छेद रहित जे असतं त्याला व्यापक वेदांत म्हणतो, आणि त्यांचं म्हणणं काय आहे, सर्व मूर्तद्रव्य संयोगित्वम व्यापकत्वम. आकाश आहे, आकाश व्यापक आहे, आणि त्याचा पुस्तकाशी संबंध आहे की नाही, सगळ्या ठिकाणी सगळ्या मूर्तद्रव्य. म्हणून काल सांगितलं आपण की हे तर्कसंग्रह आहे ना, तर्कसंग्रह किंवा वृत्ती प्रभाकर, ह्या दोन्हीपैकी कोणतंही जरी एक चांगलं शिकलं तर बराचसा आपल्याला ह्याच्यामध्ये उपयोग होतो, आणि त्याला काही जास्त दिवस लागत नाही. तर सर्व मूर्तद्रव्य संयोगित्वम व्यापकत्वम, सर्व मूर्तद्रव्याचा संयोग होईल का नाही. मग तुम्ही म्हणाल की नाही मोक्षकालात आत्मा आणि मनाचा संयोग आहे. आता जर बारीक विचार करायला लागलं तर मन एकटं क्रियाशील नाही, मन अदृष्टाचं साह्य नाही, ते क्रियाशील नाही, आणि आत्मा कसा आहे, व्यापक आहे. व्यापकामध्ये क्रिया होत नाही. व्यापकामध्ये आता मूर्तद्रव्याची संयोग जरी असला तरी त्याच्या आकाशाकडून क्रिया झाली म्हणून संयोग आहे का तो, नाही. म्हणजे आकाशाच्या ठिकाणी संयोग आकाशाकडून होत नाही, आपल्या आत्म्याकडून मनाचा संयोग होत नाही, आणि मनाकडूनही आत्म्याचा संयोग होत नाही, कारण ते कसं आहे, क्रियाशीलता त्याची राहिलेली नाही. कोणत्या कालात, मोक्ष कालात. आता बघा, आत्मा व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केव्हाही क्रिया नाही, आणि मोक्ष कालात मनाच्या ठिकाणी क्रिया नाही. दोघांच्या ठिकाणी क्रियेचा अभाव आहे, म्हणून मोक्षकाली संयोगवान मनाचा अभाव आहे. आता न्यायमताचे एकदेशी असे म्हणतात की, आता हे दुसरं सांगतात, न्यायमतामध्ये एकदेशी मत म्हणजे हे कोणतं, नव्य न्यायिकांचे का, हे बहुतेक संस्कृत विचारसागरात दिलेले मला वाटतं, हे नव्य न्यायिकांना धरून. एकदेशी म्हणजे सिद्धांत तोच पण प्रक्रिया भिन्न अशी. आता हे न्यायमताचे एकदेशी असे म्हणतात की आत्म्याशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतूच नाही. तर हे नव्य न्यायिक आहे. तर आत्म्याशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू, हे झालं प्राच्य न्यायिक. हे कोणाचं मत झालं वरचं, प्राच्य न्यायिक, म्हणजे जे गौतम सूत्रांना अनुसारी ज्यांचा विचार आहे. आणि हे जे नव्य न्यायिक आहे, कोण हे, चिंतामणी देव आणि त्याचे 10 मुलं. त्या 10 मुलांनी चिंतामणी देवाच्याच ग्रंथांवर काय केले, पुन्हा टीका लिहिलेल्या आहेत असे ते. आता हे नव्य न्यायिक काय म्हणतात बघा, न्यायमताचे एकदेशी असे म्हणतात की आत्म्याशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतूच नाही. आत्मा मनाचा संयोग होऊन ज्ञान होतं, तेव्हा आत्मा मनाचा संयोग हा ज्ञानाला कारण आहे असं आमचं मुळी म्हणणंच नाही. त्वचेशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू. ते काय म्हणतात, त्वगिंद्रिय आणि मन यांच्या संबंधापासून ज्ञान होतं. आता आपल्याला अपातता म्हणजे प्रथमदर्शनी ऐकल्यानंतर असं वाटतं हे काही नवीनच यांनी काढले. आत्मा मनाचा संयोग न्यायिक किंवा आपण सुद्धा त्याचा विचार करू शकतो, ज्ञानरूप आत्मा आहे की नाही, अंतःकरणात त्याचं प्रतिबिंब पडतं, संबंध होतो असं आपण म्हणू शकतो की नाही. पण यांनी एक कधीतरी आपल्या ऐकण्यात आहे का, ते म्हणतात श्रोत्राने आणि मनाचा संबंध हा ज्ञानाला कारण आहे, हेतू आहे. आत्मा मनाचा संयोग हा ज्ञानाला मुळी कारणच नाही. लक्षात येते ना, तुम्ही जेव्हा आळसाल किंवा बस वाटेल तेव्हा लगेच आपण पूर्ण करू, पण आता चाललंय तोपर्यंत लक्षात घ्या. कारण हे जर मत आपल्या लक्षात आलं म्हणजे याचं न्यायाचं, तर त्याचं खंडन लक्षात येईल. मग कारण खंडन करताना हे सगळं आपल्या डोळ्यासमोर असलं तरच ते खंडन कसं केलं हे कळेल ना आपल्याला. म्हणून तेव्हा त्या आजच्या उद्याच्या दिवस थोडंसं सावधगिरीनं चिंतन करा. तर न्यायमताचे एक म्हणजे बाकीच्या वेळेला आज सावध राहा, झोप घ्या असं नाही त्याचा अर्थ, पण म्हणजे कधीच नाही करायचं आहे की नाही. न्यायमताचे एकदेशी असे म्हणतात की आत्म्याशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतूच नाही, त्वचेशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. जेव्हा सुषुप्तीत पुरितत नाडीमध्ये मन प्रवेश करते तेव्हा त्वचेशी मनाचा संयोग नसतो, म्हणून सुषुप्तीत ज्ञान होत नाही. आता तुम्हाला काळजी पडेल की सुषुप्तीत ज्ञान कसं होतं. आत्मा मनाचा संयोग काही नाही, ज्ञानाला हेतू नाही. त्वचा आणि मन यांचा संबंध हा ज्ञानाला कारण आहे असं सांगतात. मग सुषुप्ती अवस्थेमध्ये ज्ञान व्हायला पाहिजे की नाही, त्वचा आहे की नाही,
त्वग इंद्रिय आहे आणि मन आहे की नाही, मग ज्ञान होते का सुषुप्ती अवस्थेत? का होत नाही त्याचं कारण सांगतात. सुषुप्तीत पुरितत नाडीमध्ये मन प्रवेश करते तेव्हा त्वचेशी मनाचा संयोग नसतो. त्यांनी बरोबर सांगितलं की सुषुप्ती अवस्थेमध्ये मन पाहिजे ना. मन कुठं जातं? पुरितत नाडीमध्ये. वेदामध्ये सांगितलं की पुरितत नाडीमध्ये स्वप्न पडतं, आहे की नाही? तर त्यांनी सांगितलं त्या पुरितत नाडीमध्ये काय होतं, हे मन जे आहे ते पुरितत नाडीत जाऊन राहतं. तेव्हा त्वचेशी मनाचा संयोग नसतो. मग आता त्वचेचा आणि मनाचा संबंध होईल का? नाही. म्हणून सुषुप्तीत ज्ञान होत नाही. हे काय अवघड आहे का? सुषुप्तीत ज्ञान न होण्याचं कारण नव्हे नैयायिकांनी सांगितलं. त्वचे नाही, पुढं सांगतील ना त्याचं जेव्हा खंडन. पण आता सध्या हे गृहीत धरा की आता हे आपल्याला पटतं की नाही आणि आपल्याला कळतं की नाही, आहे की नाही? आता सध्या कोण आहेत आपण? नैयायिक आहे. नवे नैयायिक आहे आपण. आता याचा प्राचीन नैयायिकांचा तर्कसंग्रहाच्या मुळाचा सुद्धा परिचय नाही तर झालो नैवे नैयायिक. जेव्हा सुषुप्तीत पुरितत नाडीमध्ये मन प्रवेश करते ते शाबास शाबास म्हणून वृत्ती प्रभाकर चाललाय. आहे की नाही शरद महाराज? कळतं म्हणजे चांगलं कळतं. त्याने रात्री पुन्हा सगळं जाऊन पाहिलं परत. पण नाही पाहतात तेव्हा कसं होतं त्यांचं, ते पण पाहतो ना आम्ही. हा प्रक्षेपण. आता त्वचेशी मनाचा संयोग नसतो कुठं? सुषुप्तीमध्ये. कारण पुरितत नाडीमध्ये मन प्रवेश करतं म्हणून सुषुप्तीत ज्ञान होत नाही. त्वचेशी संयोगवान मनच ज्ञानद्वारा दुःखाचा हेतू आहे म्हणून मनाची गणना दुःखात आहे. आता मनाला दुःखात, मनाची सुद्धा गणना कशामध्ये करतात? दुःखात. कारण त्वचेशी संयोगवान मन, त्वचेशी मनाचा संयोग झाला तरच ज्ञान होतं आणि मग ते दुःखाला कारण होतं. म्हणून मनाचा देखील त्या 21 दुःखामध्ये समावेश केलेला आहे. केवळ म्हणून मनाची गणना दुःखात आहे, केवळ मनाची नाही. म्हणजे त्वगिंद्रिय आणि मन यांचा संयोग होऊन ज्ञान झालं तर दुःख होतं, तेव्हा त्या मनाची गणना दुःखात. केवळ मन दुःख आहे का? केवळ मन दुःख नाही. संयोगवान, त्वचेशी संयोगवान मन ज्ञानद्वारा दुःखास हेतू आहे म्हणून मनाची गणना दुःखामध्ये केलेली आहे. आता मोक्षात त्वचेचा नाश होतो म्हणून त्वचेबरोबर मनाचा संयोग होत नाही म्हणून ज्ञान होत नाही. आता मोक्षात त्वचा राहते का? नाही. मग आता त्या त्वचेशी मनाचा संयोग होईल का? नाही. मग ज्ञान होईल का? नाही. मग दुःख होईल का? नाही. मोक्षात त्वचेचा नाश होतो म्हणून त्वचेबरोबर मनाचा संयोग होत नाही म्हणून ज्ञान होत नाही. अशा रीतीने मोक्षकालात मन असताही दुःख येतो नाही म्हणून दुःख नाश सांगितला. मोक्षकालात मन नित्य आहे, ते आहेही, तरी ज्ञान होत नाही, दुःख होत नाही म्हणून या ठिकाणी दुःखाचा नाश सांगितलेला आहे. मोक्षकालात दुःखाचा ध्वंस सांगितलेला आहे. मन आहे तरी दुःख नाही. ठीक आहे ना? आता शरीराचाच नाश होतो तर त्वचा कुठं राहील? शरीराला धरूनच त्वचा आहे ना. म्हणून तर मग सगळ्यांनी जिवंत असताना मोक्ष फक्त वेदांतांनीच मानलेला आहे. फक्त वेदांतच मानतो का जिवता हा मुक्ती ना, जिवंत असणारा मुक्ती. हे सगळ्यांची मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल. सगळ्यांचा मोक्ष कधी आहे? मेल्यानंतर आहे. हो. कोणाचा नाही? कुठं ते मनाचा कुठं नाश सांगितलाय? मनाचा कुठं ध्वंस सांगितलाय? मन आहे, मन आपण हो, पण त्याचा ध्वंस म्हणताना त्यांनी सगळे उभारणी करून सांगितलंय ना. मनाचा नाश होतो असं नाही. त्वचेशी संयोगवान मन किंवा आत्म्याशी संयोगवान मन नसल्यामुळं ज्ञान होत नाही म्हणून आम्ही त्याला दुःखाला कारण म्हणतो. त्या दुःखाचा ध्वंस आहे. ह्या पदार्थांचा ध्वंस होतो असं त्यांचं म्हणणं नाही. आणि पुन्हा तुम्ही आत्मा व्यापक जेव्हा म्हणतात तेव्हा आमची व्यापकता वेगळी आहे.
मूर्तद्रव्यांशी संयोग होणं हे त्या व्यापकत्वाचं लक्षण आहे. देश काल वस्तू परिच्छेद राहित्य हे त्या व्यापकतेचं लक्षण नाही. नाही होणार, कसा होईल तोपर्यंत त्वचा आणि मनाचा संबंध होणार मोक्षकाल, आणि ते तत्वज्ञानी पुरुषाला. त्याला तत्वज्ञान झालं तर, पण तत्वज्ञान झालं तर सुद्धा मोक्ष होणार तो कधी होणार? मरणानंतरच होणार. त्याने मग तो सुषुप्ती अवस्थेत मरणानंतर जसा मोक्ष होतो तसा सुषुप्ती अवस्थेतलाही मोक्ष मानला तर काय हरकत आहे? थोडा कमी वेळाचा आहे की नाही? आणि तो त्याचं काही प्रयत्न तत्वज्ञान न करता तो होतच असतो. त्याच्यात पुरुषार्थाची काही गरज नाही, पुरुष प्रयत्नाची काही गरज सुद्धा नाही. अदृष्टाने झोप येते तेव्हा मोक्ष आहे की नाही? 21 दुःख अशा रीतीने मोक्षकालात मन असताही दुःख येतो नाही म्हणून दुःख नाश सांगितला. 21 दुःखांचा नाश होतो तेव्हा दुःखरहित आणि परमात्म्याहून भिन्न व्यापक आत्मा जडरूप असतो. बघा आता इतकं सूत्ररूपात त्यांनी एवढं दिले की सगळ्या न्यायदर्शनाचं सार ऐके ना, सगळ्या न्यायदर्शनाचा जो सिद्धांत आहे तो त्यांनी अगदी पुढं कशा प्रकाराने आपल्याला अडचण येणार नाही अशाच रीतीनं मांडलेलं आहे. कारण त्यांनी अगोदर जे काही गृहीत कृत्य धरून सिद्धांत मांडलेत त्या सिद्धांतात कुठं ना कुठं मनुष्याला शंका येईल, ती शंका येऊ नये अशाच रीतीनं त्याची प्रक्रियेची मांडणी त्यांनी केलेली आहे, रीती अनुसरलेली आहे. बघा आता अशा रीतीने मोक्षकालात मन असताही दुःख येतो नाही म्हणून दुःख नाश सांगितला. बरोबर ना? आता 21 दुःखांचा नाश होतो तेव्हा दुःखरहित आणि परमात्म्याहून भिन्न व्यापक आत्मा जडरूप असतो. ज्यावेळेला 21 दुःखांचा नाश होतो म्हणजे मोक्षकालात आहे की नाही, 21 दुःखांचा ध्वंस होतो तेव्हा कोण राहतं? तर दुःखरहित आत्मा. आता 21 दुःखाचा ध्वंस झाला म्हणजे आत्मा काय आहे? दुःख रहित आत्मा आहे. परंतु तो आत्मा कसा आहे? परमात्म्याहून भिन्न. कारण त्याने आत्मा दोन प्रकारे मानलेला आहे. तुमचा आत्मा आणि परमात्मा काय आहे? एक आहे. कोणाचा? वेदांत्याचा. पण ते म्हणतात तो जो आत्मा आहे आणि तुमचा वेदांत्याचा आत्मा कसा आहे? चिद्रूप आहे. आणि त्यांचा आत्मा व्यापक आहे परंतु तो परमात्म्याहून भिन्न आहे. कोणत्या काळात? मोक्षकालात. ज्यावेळेला 21 दुःखाचा ध्वंस होतो त्यावेळेला तो आत्मा हा परमात्म्याहून भिन्न, बरोबर, परमात्म्याहून भिन्न, पुन्हा नित्य, पुन्हा व्यापक आहे का नाही, असा राहतो. पण तो कसा राहतो? तर जड होऊन राहतो. त्या मोक्षकालात तो आत्मा जड आहे म्हणजे त्या आत्म्याला स्वतःचंही ज्ञान नाही आणि इतराचंही ज्ञान नाही. सुषुप्ती कालात आत्मा कसा आहे त्यांचा? सुषुप्ती कालात जड आहे, स्वतःचंही ज्ञान नाही आणि इतराचं ज्ञान नाही. म्हणजे त्यांनी एवढं तत्त्वज्ञान उभारलं आणि आत्म्याला काय केलं? जड करून टाकलं आहे की नाही. मुळात तो काय आहे? चेतन. आणि सांख्यांचा काय आहे तो? आणि मोक्ष मिळवला. आम्हाला काय? आमची ओढ आहे चिद्रूपतेकडं आणि त्यांची ओढ कुठे आहे? जडतेकडं आहे की नाही. डोंगर पोखरून काय काढला? उंदीर काढला. आत्म्याला काय ठरवलं? उंदीर पण नाही हाताला लागला, माती दगडं गारगोटे आल्या आहे की नाही. ते सांगतात 21 दुःखांचा नाश होतो तेव्हा दुःखरहित आणि परमात्म्याहून भिन्न व्यापक आत्मा जडरूप असतो. कारण आत्मा स्वरूपाने जड आहे. त्यांचं मत आत्मा स्वरूपाने कसा आहे? जडच आहे. मोक्षकालात तो काय होतो? पुन्हा आपल्या स्वरूपाशी अभिन्न होतो आहे की नाही. म्हणजे स्वरूपरूप होतो म्हणजे जड होतो आणि त्याची अनुभूती कुठे? आपल्याला सुषुप्तीमध्ये पण आहे. आता मग आत्मा जर जड आहे तर मग ज्ञान कोणाला होतं आहे की नाही. आम्ही सांगितलं ज्ञान कोणाला होतं? आत्मा मन यांचा संबंध होतो किंवा आत्मा आणि त्वग इंद्रियांचा संबंध होऊन ज्ञान होतं. तिथं त्वग इंद्रिय नाही किंवा मन नाही अदृष्ट सहित मन नाही. आता ज्ञान गुण्याने आत्म्याचा प्रकाश होतो. ते काय म्हणतात? ह्या ज्ञान हा आत्म्याचा काय आहे? गुण आहे. आणि तो म्हणजे काय आहे? जेव्हा आत्मा, मन, इंद्रिय आणि विषय यांच्याद्वारा संबंध होतो तेव्हा काय होतं? ज्ञान नावाचा गुण आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. सुषुप्तीत नसतो, मोक्षकालात नसतो. स्वरूपाने तो कसा आहे? जडच आहे. ज्ञान गुणाने आत्म्याचा प्रकाश होतो. ज्ञान हा आत्म्याचा काय आहे? गुण आहे. आणि तो ज्ञान गुण उत्पन्न नसतो तेव्हा आत्मा कसा असतो? जड.
आता तो प्रकाश, आता ज्ञानगुणाने आत्म्याचा प्रकाश होतो. तो प्रकाश म्हणजे जीवाचे सर्व ज्ञान इंद्रियजन्य आहे, नित्य नाही. आता तो जो प्रकाश होतो ज्ञानगुणाने आत्म्याचा म्हणजे जीवात्म्याला, त्याने दोन सांगितलं ना, एक जीवात्मा आणि एक परमात्मा. मग जीवाला जेवढं ज्ञान होतं ते ज्ञान काय आहे? इंद्रियजन्य आहे. जीवाला कोणतंही ज्ञान झालं तर इंद्रियांच्या वाचून होत नाही. आणि इंद्रिय किती मानलेली आहे त्यांनी? 6 इंद्रिय मानले. 6वं इंद्रिय कोणतं आहे? मन. मग हे 18 दुःखामध्ये कोण कोण आहे? 6 इंद्रिये, 6 इंद्रियांचे विषय आणि 6 इंद्रियांची 6 ज्ञान, शरीर आणि सुख आणि दुःख, ही 21 ध्वंस आहे. 21 काय आहे? दुःख आहे. आणि ह्या 21 दुःखाच्या ध्वंसाला त्यांच्या मतात मोक्ष असं म्हणतात. आता ज्ञानगुणाने आत्म्याचा प्रकाश होतो. तो प्रकाश म्हणजे जीवाचे सर्व ज्ञान इंद्रियजन्य आहे, नित्य नाही. जीवात्म्याचं सगळं ज्ञान काय आहे? इंद्रियांच्या द्वारा उत्पन्न होतं, ते नित्य ज्ञान नाही. त्या इंद्रिय वेदांतामध्ये ज्ञान नित्य मानतात की नाही? बरोबर आहे ना? त्या आत्म्याचा गुण मानतात का ते आत्म्याचं स्वरूप मानतात? ते आत्म्याचं स्वरूप. वा. त्या इंद्रियजन्य ज्ञानाचा मोक्ष कालात नाश होतो. आता इंद्रियजन्य ज्ञान नाही आणि त्या ठिकाणी तो इंद्रियाचा काय होऊन जातो? अभावच होऊन जातो. म्हणून त्या ठिकाणी इंद्रियजन्यता आहे का त्याला? मग इंद्रिय ज्ञान हे इंद्रियजन्य असतं. इंद्रियाचाच काय झाला? अभाव. म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानाचा काय झालं? मोक्ष कालात नाश. इंद्रियजन्य ज्ञानाचा मोक्ष कालात नाश होतो. म्हणून मोक्षकाली आत्मा प्रकाशरहित जडरूप होऊन असतो, हा न्यायाचा सिद्धांत आहे. मोक्षकालात आत्मा कसा असतो? जडरूप. त्याला ना स्वतःचं ज्ञान ना इतराचं ज्ञान, त्याला म्हणायचं मोक्ष आहे की नाही? मग हा जर मोक्ष आहे तर झाडं दगडं वगैरे यांना कायमचाच आहे की नाही? आहे की नाही? जड होऊन असणं हे त्यांचं काय आहे? स्वभाव आहे की नाही? मग जर एखादा एवढाच चिंतन करणारा न्यायिक आला आणि हा काय तत्त्वज्ञ आहे, त्याला म्हणावं का एखादा दगड आला तर हा महातत्त्वज्ञ म्हणावं, आहे की नाही? यांनी तरी तत्त्वज्ञानाचं काय केलं? म्हणजे श्रम करून दूर केलं. त्याला तर काय आहे? स्वभाव होता चिदानंद रूप. चिदानंद कशाला? मी जड आहे हे तुझा तो सांगत, जड आहे असं तरी म्हणतो का? हा तरी म्हणतो का हे मी जड आहे? तो जड आहे असं सुद्धा म्हणत नाही. तो खरा काय आहे? जीवनमुक्त. जीवनमुक्त नाही. हां, दृढ आहे. हां, तुला तरी माशाचा काही डास वगैरे याच्यामुळे त्रास होत आहे की नाही? पण त्याला मात्र कसलाच विक्षेप नाही. हां, हा पंचदशीमध्येच आहे ना. म्हणून कोण? हां, कोण? हा गटादी पदार्थ हे अर्धज्ञानी झालेत की नाही? तर अर्धज्ञानी का म्हटले त्यांना तिथं? नाही, ते वेगळं आहे. मग ते वेगळं, केवळ ते वेगळं आहे. द्वैताची प्रतीती नाही म्हणून तो ज्ञानी म्हणत असाल तर अर्धज्ञानी कोण झाले? गटाधिकार नाही का द्वैताची प्रतीती? प्रतीती पुरुषार्थ आहे का बाद पुरुषार्थ आहे? बाद पुरुषार्थ म्हणजे बाद निश्चय पुरुषार्थ आहे का अप्रतीती पुरुषार्थ आहे? हे नक्की आहे का? बघा, त्या इंद्रियजन्य ज्ञानाचा मोक्षकालात नाश होतो. म्हणून मोक्षकाली आत्मा प्रकाशरहित जडरूप होऊन असतो, हा न्यायाचा सिद्धांत आहे. न्यायाचा सिद्धांत कळला ना? मोक्षकालात आत्मा जडरूप होऊन असतो. कसा असतो हे सगळं आपल्याला कळलं. आता प्रक्रिया त्यांची कळली. आता बघा, तसेच सुख दुःख बंध मोक्ष आत्म्याच होतात, म्हणून आत्मे नाना नित्य आणि व्यापक आहेत. आता बघा, सुख दुःख कोणाला होतात? त्याने हे सगळं मानलं. सुख दुःख आत्म्याला नसतात हे मानणारं कोणती दर्शन आहेत बरं? आत्म्याला सुख दुःख नाहीत असं सांगणारं एकच दर्शन आहे का आणखी नाही? काल नाही का पाहिलं आपण? हा, सांख्य मानतं की नाही? असंग ही अयम आत्मा. हे कोणतं मत चाललंय? न्यायमत. याच्यात सुखदुःख आत्म्याला होतात असं मानलंय की नाही? मानलंय. मग सुखदुःख आत्म्याचे धर्म नाही याचं कोणी मानलंय? सांख्य आणि असं ध्यानात ठेवलं पाहिजे ना बरं. हां, काय? हां, योगाने काय म्हणलं? कोण? हां, जसं सांख्य मानतो, वेदांत मानतो, हां, आत्म्याच्या ठिकाणी सुख दुःख नाही. हो. मग कसा योगी पुरुष पण मानतो, पण योगी पुरुष केवळ विचाराने मानत नाही मोक्ष. प्रकृती पुरुष विवेकाने मोक्ष कोण मानतात? सांख्य. आणि योगी कशाने मानतो? चित्तवृत्ती निरोधाने
या ठिकाणी मोक्षफल प्राप्त होतं असं मानतो तो. म्हणजे निर्विकल्प समाधीचा अभ्यास म्हणजे अधिष्ठान आत्म्याच्या ठिकाणी अंतःकरण वृत्तीचा लय केला असताना त्या मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे त्याला अभ्यास सांगितला कोणाचा, पातंजलांनी त्याला योगाभ्यासाने त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि तर कशाने प्राप्त होतो, विचाराने प्राप्त होतो. म्हणून मोक्षकाली हा काय तसेच सुख दुःख बंध मोक्ष आत्म्यास होतात. ते काय म्हणतात, आता प्रश्न काय राहिला, आत्मे नाना आहेत हे मानतात ते ना, आत्मा नाना मानण्याचं कारण सांगतात की सुख दुःख हे कोणाला होतात, आत्म्याला होतात. बंध मोक्ष कोणाला होतात, आत्म्याला होतात. म्हणजे आत्मा अकर्ता अभोक्ता आहे असं मानतात का, आत्मा सुखदुःख अतीत आहे असं मानतात का नाही. मग सुखदुःख जर आत्म्याचे धर्म आहेत, बंध मोक्ष आत्म्याला होतात असं मानलं तर आत्मा एक मानता येईल का त्यांना, नाही. मग आत्म्याला जर सुखदुःख होतात, कारण एकाला बंध झाला की सगळ्यांना बंध, एकाला मोक्ष झाला की सगळ्यांना मोक्ष, एकाला सुख झालं की सगळ्यांना सुख, आहे की नाही, बरोबर आहे ना. जरी एकच आत्मा मानला कारण आत्म्याला होतात, बरोबर ना. मग त्याच्या सोयीसाठी तर ते म्हणतात, म्हणून तर आम्ही म्हणतो आत्मा नाना माना, आहे की नाही. म्हणून आत्मे नाना आहेत, पुन्हा नित्य आहेत आणि व्यापकही आहेत. आत्मा एवढं असलं तर आत्मा कसे आहे, सुखदुःखाच्या संगतीसाठी आत्मा काय मानले, नाना मानले. पण नाना असूनही व्यापक आहेत का नाही. व्यापक म्हणजे काय, एकच असलं पाहिजे, त्याच्यात दुसरं सिद्धच होत नाही, त्याला देशकाल वस्तू परिच्छेद नसला पाहिजे असं नाही. सर्व मूर्तद्रव्यांशी संयोग झाला की त्याला आम्ही म्हणतो व्यापक. आमच्या आत्म्याच्या सर्व मूर्तद्रव्यांशी काय आहे, संयोग, म्हणून व्यापक पण आहे, नाना पण आहे आणि पुन्हा नित्य पण आहे. आमचं गृहीत कृत्यच आहे, आत्मा नित्य आहे की नाही. नित्य पदार्थ किती मानलेले त्यांनी, नैयायिकामध्ये परमाणु रूपाने 4 महाभूतही नित्य आहे, आकाश स्वरूपानेही नित्य आहे, आत्मा मन काल आणि दिशा ह्या सुद्धा नित्य आहे असं मानलं की नाही. म्हणून आम्ही आत्म्याला सुद्धा काय मानतो, नित्यही मानतो, व्यापकही मानतो आणि नानाही मानतो. आणि मानतो ते का उगीच मानले की तर्कशुद्ध पद्धतीनं पटवून दिले तुम्हाला. आता तुम्हाला वाटायला लागलं की नाही, आमच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा नाना आहे, आत्मा व्यापक आहे आणि आत्मा नित्य आहे आणि पुन्हा तो सुखी दुःखी पण आहे आणि बंध मोक्षवान पण आहे. आता सर्व अल्प पदार्थाबरोबर ज्याचा संयोग होतो त्यास व्यापक म्हणतात. आता आमच्या व्यापकतेची व्याख्या सांगितली. सगळ्या आकाश कसं आहे, व्यापक आहे आणि बाकीचे जे पदार्थ आहे ते त्याच्यापेक्षा न्यून आहेत की नाही, अल्प आहेत की नाही. सर्व अल्प पदार्थाचे आकाशाचा संबंध आहे की नाही. मग आम्ही व्यापक कशाला म्हणतो, सर्व अल्प पदार्थाशी ज्याचा संबंध होतो त्याला आम्ही काय म्हणतो, व्यापक. सर्व अल्प पदार्थाबरोबर ज्याचा संयोग होतो तो असतो त्यास व्यापक म्हणतात. वेदांत मतात स्वगत सजातीय विजातीय भेदरहित तत्व व्यापकत्व असे व्यापकाचे लक्षण केले आहे. वेदांतामध्ये मात्र काय सांगतात, स्वगत भेद नसला पाहिजे, सजातीय झाले ना आपलं, स्वगत भेद नसला पाहिजे, सजातीय आणि विजातीय भेद रहित म्हणजे त्याला म्हणतात व्यापक. स्वगत सजातीय विजातीय भेद रहितत्वम व्यापकत्वम अशी कोणी व्याख्या केली, वेदांताने. हे व्यापकाचे लक्षण आहे. न्यायमतात आत्मा निरवय आहे म्हणून स्वगत भेद नाही. न्यायमतात आत्म्याला अवयव आहेत का, नाही, तो निरवय आहे म्हणजे त्याच्यात स्वगत भेद नाही. आता हे शरीर मी सावयव आहे तर याच्यात स्वगत भेद आहे की नाही, हात पाय वगैरे त्याच्या अंतर्गत असणारे भेद स्वगत भेद आहे म्हणून स्वगत भेद नाही. परंतु दुसऱ्या आत्म्याशी सजातीय आणि घटाधिकांशी विजातीय भेद आहे. परंतु आत्मे नाना आहे ना, मग एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याशी काय आहे, सजातीय. जाती दोघांची एकच आहे, आत्मत्व ही जाती दोघांची आहे, परंतु एक आत्म्याहून दुसरा आत्मा भिन्न आहे. मग त्यांचा भेद कोणता आहे, सजातीय भेद आहे. नंतर घटाधिक पदार्थाहून आत्मा भिन्न आहे की नाही. घटाच्या ठिकाणी घटत्व जाती आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व जाती. मग विजातीय भेद आहे की नाही, घटाशी आत्म्याचा विजातीय भेद आहे आणि आत्म्याचा आत्म्याशी सजातीय भेद आहे आणि स्वगत भेद आत्म्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे नैयायिक काय करतात, आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद मानित नाही पण सजातीय आणि विजातीय भेद मानतात. वेदांती आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद मानित नाही, सजातीय मानित नाही, विजातीय मानित नाही आणि तो काय देशकाल वस्तू परिच्छेद राहित्य मानतो. बघा, परंतु न्यायमतात आत्मा निरवय आहे म्हणून स्वगत भेद नाही, परंतु दुसऱ्या आत्म्याशी सजातीय आणि घटाधिकांशी विजातीय भेद आहे म्हणून सजातीय विजातीय व स्वगत भेद शून्य असे लक्षण न करता सर्व अल्प पदार्थाचे संयोग तेच लक्षण व्यापकाचे लक्षण असे आम्ही म्हणतो. आता आमच्यामध्ये आत्मा निरवय मानल्यामुळे स्वगत भेदांनी रहित तर काय म्हणता येत
आपलं स्वगत भेद तर त्याच्या ठिकाणी नाही, पण सजातीय विजातीय भेदरहित आम्ही म्हणत नाही. मग आणि स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असतं त्यालाच काय म्हणतात, व्यापक. पण आम्ही असं लक्षण केलं नाही. मग त्याच्याऐवजी आम्ही त्या भानगडीत न पडता काय सांगितलं, सर्व अल्प पदार्थाची संबंध होतो त्याला म्हणतात व्यापक. मग आमचा नित्य असणारा आत्मा त्याचा सगळ्या अल्प पदार्थाचे संयोग आहे की नाही, तेच व्यापकत्वाचं लक्षण आम्ही केलेलं आहे. कारण आम्हाला ही पुढं अडचण पडू नये, कारण स्वगत भेद नाही म्हणणार, पण सजातीय आणि विजातीय भेदाचा स्वीकार आम्ही केलेला आहे. मग आता व्यापकत्वाचं लक्षण कसं करता येईल आम्हाला, तीन भेदरहित त्रिभेद भेदरहित असं लक्षण करता येईल का? मग आम्ही त्याला अनुसरून दुसरं लक्षण केलेलं आहे, सर्व अल्प मूर्तद्रव्याशी संयोग, याला काय म्हणतात, संयोगित्वम व्यापकत्वम. याचवर कोणी अशी शंका घेईल की आत्म्याप्रमाणे आकाशकाल दिशा ही व्यापक आहेत आणि परमाणू सूक्ष्म असून निरवय आहेत, म्हणून निरवय परमाणूंच्या ठिकाणी सर्व व्यापक पदार्थांचा संयोग घडणार नाही. परमाणू जर सावयव असते तर काही अवयवामध्ये आत्म्याचा व काही अवयवामध्ये इतर व्यापक पदार्थांचा संयोग घडला असता, परंतु परमाणू अति सूक्ष्म असून निरवय आहेत, म्हणून परमाणूशी सर्व व्यापक पदार्थाचा संयोग होणे अशक्य आहे. कारण एका व्यापक पदार्थाने परमाणूस व्यापले असता दुसऱ्या व्यापक पदार्थाच्या संयोगात जागाच नाही, म्हणून अनेक व्यापक पदार्थाचा संयोग अतिसूक्ष्म परमाणूंच्या ठिकाणी घडत नाही. एकच पदार्थ मानणे व्यापक असणे शक्य आहे. या शंकेचे समाधान असे. आता शंका लोक कशी, तो कोण म्हणतो, याला म्हणतात अभिप्रेत्य परिहार. अशी शंका पुढचा विचारील, ती शंकेचं स्वरूप कोण अगोदरच ते काय करतात, उद्धृत करतात. कोण, नैयायिक. त्याला काय म्हणतात, अभिप्रेत्य परिहार. पुढच्याची शंका आपणच उपस्थित करायची आणि पुन्हा त्या शंकेचा परिहार देखील आपणच करायचा. तशा प्रकारचा हा परिच्छेद आहे. वाचू ना, एवढा परिच्छेद पूर्ण करू का? आता बघा, आता सांगतात, याचवर कोणी अशी शंका घेईल की आत्म्याप्रमाणे आकाश काल दिशा ही व्यापक आहेत. इथं ही शंका कोणी, या नैयायिकांचं मला वाटतं सांख्य कारिकेमध्ये हे खंडन केलेलं आहे त्याचं. म्हणजे सांख्य, आता कालच आपण चिंतन केलं ना, प्रधान मल्ल निभरण न्याय, तर त्याच्याप्रमाणे सांख्य विचारू शकतो, वेदांती पण विचारू शकतो, दुसरे पक्ष विचारू शकतात. तर या ठिकाणी अशी शंका केली, याचवर कोणी अशी शंका घेईल, आत्म्याप्रमाणे आकाश काल दिशा ही व्यापक आहेत. तुमचा आत्माही व्यापक आहे, काल दिशा आणि मन हे सुद्धा व्यापक आहेत, आणि परमाणू सूक्ष्म असून निरवयव आहेत. आणि तुमच्या दृष्टीनं परमाणू कसे आहेत, परमाणू अत्यंत सूक्ष्म आहे, आणि परमाणू सूक्ष्म असून ते कसे आहे, निरवयव. कारण का, आपण कोणत्याही पदार्थाचं विभाजन करत करत गेलो तर ज्याचं पुढं विभाजनच होत नाही असा जो अवयव आहे पदार्थाचा, त्याला काय म्हणतात, परमाणू. मग याचा अर्थ त्याला आता अवयव आहे का, नाही, त्याचा पुन्हा विभाग करता येतो का, नाही. म्हणून परमाणू काय आहे, निरवयव, असं कोण मानतात, नैयायिक. म्हणून निरवयव परमाणूंच्या ठिकाणी सर्व व्यापक पदार्थांचा संयोग घडणार नाही. जरी काल दिशा मन आत्मा हे किती व्यापक असले तरी परमाणू जो आहे त्याचं विभाजनच करता येत नाही, कारण त्याला अवयवच नाही. मग ज्या निरवयव असणाऱ्या परमाणूशी ह्या नित्य असणाऱ्या द्रव्यांचा संयोग घडेल का? कारण संयोग घडण्यापाशी काय पाहिजे, दोन मूर्त द्रव्य पाहिजे. परमाणू कसं आहे, अमूर्त आहे, निरवयव आहे. दोन द्रव्य काय पाहिजे, दोन सावयव द्रव्यामध्ये संयोग संबंध घडेल. पण परमाणूशी संयोग होईल का कोणाचा, आत्मा काल दिशा मन. कारण काय, परमाणू कसा आहे, निरवयव. मग निरवयव परमाणूशी ही द्रव्य जरी नित्य असली, व्यापक असली, तरी सुद्धा यांचा संयोग घडणं शक्य नाही. हा पहा, परमाणू, मनाचं स्वरूप परमाणू सांगितलं मी, व्यापक म्हटलं. मन हे काय आहे, परमाणू स्वरूप आहे. मग त्याचा काही होणार नाही, या परमाणूशी संबंध घडणार नाही. निरवयव परमाणूंच्या ठिकाणी सर्व व्यापक पदार्थांचा संयोग घडणार नाही. सर्व व्यापक कोण, आकाश काल आणि दिशा आत्मा, ही चार द्रव्य कशी आहेत, व्यापक आहेत. पण किती व्यापक असू द्या, परमाणूशी संयोग घडेल का? कारण संयोग घडण्यापाहिजे दोन मूर्त द्रव्य पाहिजे किंवा सावयव पाहिजे. परंतु या ठिकाणी परमाणू हा सावयव नाही. परमाणू जर सावयव असते तर काही अवयवामध्ये आत्म्याचा व काही अवयवामध्ये इतर व्यापक पदार्थाचा संयोग घडला असता. परमाणू जर तुम्ही सावयव मानले असते, तुम्ही म्हणजे कोणी,
नैयायिकांनी सावयव मानले असते तर त्या सावयव परमाणूच्या काही ठिकाणी एखाद्या व्यापक पदार्थाचा राहिलेल्या भागात दुसऱ्या व्यापक पदार्थांचा संबंध घडला असता. परंतु परमाणू अतिसूक्ष्म असून निरवयव आहेत. पण तुमच्या मताने परमाणू सूक्ष्म असून ते कसे आहेत? निरवयव. म्हणून परमाणूशी सर्व व्यापक पदार्थांचा संयोग होणे अशक्य आहे. परमाणूंचा सर्व व्यापक पदार्थांची परमाणूचा संबंध घडता येणार नाही, कारण त्याला काही नाही, तो कसा आहे? निरवयव आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. पदार्थ किती व्यापक असले परंतु हा परमाणू जर सावयव असता तर संबंध घडला असता. कारण एका व्यापक पदार्थाने परमाणूस व्यापले असता दुसऱ्या व्यापक पदार्थाच्या संयोगात जागाच नाही. समजा त्या सूक्ष्म परमाणूला एखाद्या व्यापक पदार्थाने व्यापलं आणि त्याला अवयव तर नाही, मग आता दुसऱ्या व्यापक पदार्थाला त्याच्याशी संबंध करता येईल का? संयोग करता येईल का? कारण तिथं जागाच नाही. म्हणून अनेक व्यापक पदार्थाचा संयोग अतिसूक्ष्म परमाणूंच्या ठिकाणी घडत नाही. अनेक व्यापक पदार्थ जरी असले तर निरवयव असणारा जो परमाणू एकच आहे त्याच्या ठिकाणी इतर व्यापक पदार्थाचा संयोग घडणं शक्य नाही. एकच पदार्थ व्यापक असणे शक्य आहे. म्हणून व्यापक जर म्हणलं ना, समजा परमाणूशी संबंधित जरी सांगायचं झालं तर पदार्थ तुम्हाला काय मानला पाहिजे? एकच व्यापक. आणि जर अनेक पदार्थ व्यापक मानले तर परमाणूशी त्यांचा संबंध घडत नाही. आणि परमाणूशी संबंध घडला, निरवयव परमाणूशी संबंध घडण्यासाठी तुम्हाला अनेक व्यापक पदार्थ मानता येणार नाही. एकच व्यापक पदार्थ मानला पाहिजे. एकच पदार्थ संबंध घडलाच नाही, तुम्हाला त्यांना व्यापक म्हणता यायचं नाही. हा, ते पण आहे. कारण काय आहे, तुमचं लक्षण काय आहे? सर्व अल्प पदार्थांशी संबंध हे काय आहे? तुमचं व्यापकत्वाचं लक्षण आहे. परंतु जर तो त्याच्याशी त्याचा संबंधच घडत नाही तर त्याला व्यापक तरी म्हणता येईल का? अल्प पदार्थाचे संयोग होणारा पदार्थाला व्यापक म्हणतात. मग तुम्हाला त्याला व्यापकत्व तरी म्हणता येईल का? एकच पदार्थ व्यापक असणे शक्य आहे. त्यांचं काय म्हणायचं आहे? अतिसूक्ष्म परमाणूंच्या ठिकाणी अनेक व्यापक पदार्थाचा संयोग घडणं शक्य नाही. एकच पदार्थ व्यापक आहे असं तुम्हाला, म्हणजे कधी व्यापक म्हणायचं झालं तर व्यापक काय असेल? एकच असणार. अशी काय शंका कोणाची? पूर्व पक्षाची. या शंकेचे समाधान असे की ते म्हणतात तुम्ही काही चिंता करू नका. एवढी जरी तुम्हाला वाटेल की ही केवढी मोठी शंका आहे, ही बृहत शंका नाही, ही काय आहे तर ही शंका काय विशेष हिच्यामध्ये जोर नाही असं सांगतात. या शंकेचे समाधान असे की सावयव वस्तूंचा संयोग अन्य संयोगाच्या विरोधी असतो. आता ते म्हणतात याचं कारण आमचं तुम्ही चिंतन ऐकल्यावर तुमची ही शंका निवृत्त होईल. कशी? तुम्हाला काय वाटतं? एकच पदार्थ व्यापक असला पाहिजे, पण ते म्हणतात की सावयव वस्तूचा संयोग अन्य संयोगाच्या विरोधी असतो. जर परमाणू आहे निरवयव आणि त्या निरवयव परमाणूशी अनेक व्यापक वस्तूंचा एकाच वेळेला संबंध कसा घडेल? तर ते म्हणतात त्याचा काय होईल? विरोध होईल का नाही परस्परात? आकाशाने व्यापलं का तिथं काय होईल? आत्म्याचं भांडण सुरू होईल, आहे की नाही? ते आलं तर तिसरी दिशा आली तर काय होईल? ती भांडण करायला लागेल, आहे की नाही? म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की असं तुम्हाला शंका येते, आहे की नाही? एकच व्यापक पदार्थ असं काही नाही, अनेक पदार्थ व्यापक असू शकतात. आणि तरीसुद्धा ह्या त्या परस्पराला परमाणूशी संबंध होणाऱ्या ह्या चारही व्यापक द्रव्यांचा परमाणूशी संयोग होऊ शकतो. त्यांचा परस्परामध्ये विरोध येणार नाही. विरोध कधी येत असतो ते सांगतात. त्या शंकेचे समाधान असे की सावयव वस्तूचा संयोग अन्य संयोगाच्या विरोधी असतो. तर दोन्ही वस्तू सावयव असल्या तर त्या अन्य सावयव पदार्थांच्या काय होते? ते संयोग विरोधी असतो. सावयव वस्तूचा संयोग अन्य संयोगाच्या विरोधात. एका सावयव वस्तूचा दोन सावयव पदार्थ आहे आणि त्यांचा संयोग एकदा झाला तर तो अन्य संयोग दुसऱ्या पदार्थाचा त्याच ठिकाणी होऊ शकणार नाही. म्हणजे एक सावयव वस्तूचा संयोग हा अन्य संयोगाच्या विरोधी असतो. ही गोष्ट आम्हालाही मान्य आहे. हस्तपुस्तक संयोगात हाताचा पुस्तकाचे संयोग होऊन जे स्थान हाताने व्याप्त असते त्या स्थानात पायाचा संयोग होणे शक्य नाही. आता हस्त आणि पुस्तक हे दोन्ही सावयव पदार्थ आहे की नाही? मग ज्या ठिकाणी आता हस्त आणि पुस्तकाचा संबंध झाला आणि मी म्हटलं की आता पायाचा संयोग करायचा, तिथं पायाचा म्हणण्यापेक्षा मस्तकाचा म्हणावं, कारण हस्तपुस्तकाचा संयोग आहे की नाही? म्हणून इथं काय म्हणा इथं मस्तकाचा संबंध करायचा म्हटलं तर होईल का? नाही, हे कारण ह्या सावयव हस्ताने त्या सावयव पुस्तकाशी काय केलेलं आहे? संयोग केलेला आहे. काय चुकलं का काही? हां 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 तर असं बरेच वेळा होतं. त्याचं काय ते काही नवीन आहे असं थोडंच आहे.
जसे काय हस्तपुस्तक तर संयोगात हाताचा पुस्तकाचे संयोग होऊन जे स्थान हाताने व्याप्त असते त्या स्थानात पायाचा संयोग होणे शक्य नाही, कारण दोन्ही सावयव पदार्थ आहेत. परंतु निरवयव पदार्थाचा संयोग स्थानाचा निरोध करीत नाही. परंतु जर एखादा निरवयव पदार्थ असेल, तो व्यापक असेल, आणि जर निरवयव पदार्थाचा दुसऱ्या व्यापक पदार्थाची नाही, निरवयव पदार्थ आहे म्हणजे जरी सूक्ष्म असला परमाणू आणि त्याच्या दुसऱ्या व्यापक पदार्थाचा संयोग झाला तरी तो निरवयव आहे, दोन्ही काही सावयव नाही. उलट एक निरवयव आणि एक सावयव असला म्हणजे त्या एकाच्या संयोगाचा दुसरा संयोग काही विरोधी होत नाही. त्याला उदाहरण देतात, ते सांगतात आम्ही उदाहरण सांगितलं तुम्हाला कळेल सुद्धा, ऐक ना. म्हणून कोणतंही जेव्हा आपण सिद्धांत सांगतो त्याला उदाहरण दिलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये असं आहे, विशेषतः वेदांतामध्ये किती उदाहरणं देतात. समजा एखादं उदाहरणं प्रत्येक वेळा वेगळी देत बसत नाही, गट पट हीच उदाहरणं देतात, आहे की नाही. काय रज्जू सर्प अशीच उदाहरणं देतात कायम, पण उदाहरणं सारखीच देत राहतात, आहे की नाही. कारण जर तुम्हाला सांगितलं की नुसता सिद्धांत न कश्य ज्या येते जेव्हा संभवश्य न विद्यते एवढं सांगितल्याने होतं का? सगळं मिथ्या आहे म्हटल्याने होतं का? म्हणून ते प्रत्येक मिथ्या कसं आहे तर उदाहरण दिलं मग बरोबर रज्जूवर सर्प स्वप्न, आहे की नाही. म्हणून असे जो खरा उत्तम अधिकारी असतो त्याला दृष्टांत सांगण्याची गरज नाही, त्याला केवळ अनुभव सांगितला किंवा सिद्धांत सांगितला तरी त्याच्या बुद्धीवर आरूढ होतो. मध्यम असतो त्याला काय करावं लागतं, त्याला प्रमाण विचार सांगावा लागतो. मध्यम विचाराला काय सांगतो, हे शब्द प्रमाणाने सिद्ध आहे, अनुमान प्रमाणाने सिद्ध आहे. आणि त्याच्यापेक्षा कनिष्ठ असतो त्याला काय करावं लागतं, त्याला दृष्टांत उपपत्ती सांगाव्या लागतात, आहे की नाही. आपल्याला हे सगळे विषय कळत चाललेत, हे प्रमाणाने कळत चाललेत का शास्त्राचे सिद्धांत सांगितल्याबरोबर आपल्या बुद्धीवर आरूढ होऊन राहिले का आपल्याला उपपत्ती दिल्यावर बरं वाटतं. म्हणून आपण कोणते आपण कोणते अधिकारी आहोत, बरं त्याचं आपल्याला काही वाटत सुद्धा नाही, आहे की नाही, आहे की नाही. बरं काय हरकत नाही. हस्तपुस्तक संयोगात हाताचा पुस्तकाचे संयोग होऊन जे स्थान हाताने व्याप्त असते त्या स्थानात पायाचा संयोग शक्य नाही. परंतु निरवयव पदार्थाचा संयोग स्थानाचा विरोध करीत नाही. निरोग पदार्थाचा संयोग हा कधी स्थानाचा विरोध करीत नाही. जसे घटाशी, आता उदाहरण सांगतात, जसे घटाशी ज्या देशामध्ये आकाशाचा संयोग आहे त्याच देशामध्ये कालाचा व दिशेचाही संयोग आहे. आता उदाहरण देतो आम्ही तुम्हाला. आम्ही काय म्हणतो, आकाश जे ते कसं आहे, सावयव का निरवयव आहे, निरवयव आहे की नाही. मग घटाच्या त्या देशामध्ये आकाशाचा संबंध आहे की नाही, त्याच वेळेला देशाचा संबंध आहे. घट कोणत्या दिशेमध्ये म्हटलं तर आपण सांगतो देशामध्ये सांगतो की नाही, काल पण सांगतो की नाही, आणि आकाश पण आहे की नाही, आहे की नाही. मग निरवयव पदार्थ दुसऱ्या अनेक पदार्थाच्या व्यापक पदार्थाच्या संयोगाला काही विरोध करतो का नाही, उलट अनुकूल राहतो. मग तुम्हाला काय काळजी पडली, एक संयोग हा अन्य संयोगाच्या विरोधी असतो, विरोधी नसतो का अविरोधी असतो, अविरोधी असू शकतो का, उलट असंच आहे, उलट मी काही नसतो बोललो ना, दोन्ही वाक्य बरोबर आहेत. कोणतं, जर सावयव पदार्थ असले तर एक संयोग अन्य संयोगाला विरोधी असतो, आणि जर निरवयव एक जण असेल तर तो अन्य पदार्थाच्या संयोगाला विरोधी नसतो. जसे घटाची ज्या देशामध्ये आकाशाचा संयोग आहे त्याच देशामध्ये कालाचा व दिशेचाही संयोग आहे. कारण सर्व पदार्थ आकाश, काल आणि दिशा याच्यामध्येच आहेत. कोणताही पदार्थामध्ये झाला तर तो आकाशात आहेत की नाही, कोणत्या तरी दिशेला आहेत की नाही, कोणत्या तरी कालात आहेत की नाही, मग त्यांनी विरोध केला का नाही. म्हणून सर्व पदार्थांच्या सर्व भागाशी आकाश, काल आणि दिशा यांचा संयोग आहे. म्हणून कोणताही पदार्थ घ्या त्या सगळ्या पदार्थाशी आकाश, काल, दिशा यांचा संयोग आहे. याकरता परमाणूच्या एकाच देशात अनंत निरवयव व्यापक पदार्थाचा संयोग घडण्यास हरकत नाही. तुम्ही तिन्हीचीच काळजी काय करता किंवा ऐके नाही. जर परमाणू हा जर निरवयव मानला तर त्याच्या एकाच देशामध्ये अत्यंत निरवयव असणारे कितीही व्यापक पदार्थ असले, हे तीनच काय, कितीही व्यापक पदार्थ असले तरी त्यांचा संयोग घडण्यास हरकत नाही. मग आता सिद्धांत सांगतात, पण हे सगळं मग आता हे बरोबर पटलं की नाही. मग आता आमचा सिद्धांत स्वीकारा, प्रति शरीराच्या ठिकाणी आत्मा भिन्न आहे. आत्मा भिन्न मानून सुद्धा आम्हाला सिद्ध करता आलं की नाही. आत्मा काय आहे,
प्रत्येक शरीराच्या ठिकाणी नाना आहे, पुन्हा तो व्यापक आहे, पुन्हा तो नित्य आहे की नाही, आणि पुन्हा सुखी दुःखी आहे, आणि पुन्हा बंध मोक्षवान आहे. बंध मोक्षाची संगती लागली की नाही, सुखदुःखाची संगती लागली की नाही. सांगत असताना आत्मा नाना मानावा लागला का एक मानावा लागला? नाना मानूनही संगती लागली की नाही? लागली. मग आता काय म्हणा, लागली ना संगती सगळी, मग आता सिद्धांत करा पहा. म्हणून प्रति शरीराच्या ठिकाणी आत्मा भिन्न असून प्रत्येक शरीराच्या ठिकाणी आत्मा काय आहे? भिन्न आहे. म्हणजे कशापासून? शरीरापासून आत्मा भिन्न आहे, आणि प्रत्येक शरीराच्या ठिकाणी असणारा आत्मा भिन्न आहे, नाना आहे. ते सर्व आत्मे व्यापक आहेत, आणि पुन्हा त्या आत्म्यांचा सर्व पदार्थाशी संबंध आहे, संयोग संबंध आहे असं माना. म्हणजे प्रतिशराच्या ठिकाणी आत्मा भिन्न आहे, सर्व आत्मे व्यापक आहेत, आणि त्या व्यापक आत्म्याचा सर्व पदार्थांशी संबंध आहे, संयोग संबंध आहे असा सिद्धांत सांगितला. आता हे न्यायमताचं चिंतन झालं ना आपलं. आता ह्या न्यायमत कळायला आपल्या चिंतन करायला 2 दिवस लागले, पण न्यायमताचं खंडन किती दिवसात झालं पाहिजे? एकाच दिवसात झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं? आपण जास्त चिंतन करून यायचं, म्हणजे इथं काय सहजासहजी लवकर होईल, जास्त कष्ट पडणार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.